श्री स्वामी समर्थ. चला तर आज भरपूर भाज्या वापरून एकदम कलरफुल, हेल्दी, टेस्टी ब्रेकफास्ट रेसिपी करूयात. रेसिपी एकदम सोपी आहे आणि याची चव थोडीशी आंबट, गोड, तिखट, चटपटीत लागते. सगळ्यात अगोदर इथे मी एक भांडं घेतले, त्याच्यामध्ये 1 कप मुगाची डाळ घ्यायची. ही डाळ एक 2 ते 3 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून ही डाळ एक 2 तास तरी भिजवून घेणार आहे. जरी रेसिपी एकदम पटकन करायची असेल तर या डाळीमध्ये तुम्ही गरम पाणी टाकून एक 10 ते 15 मिनिटात सुद्धा छान भिजते. तर आता 2 तासानंतर आपली डाळसुद्धा मस्त अशी भिजलेली आहे. तर आता ही भिजलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. नंतर याच्यामध्ये 5 ते 7 लसूण पाकळ्या मी सोलून टाकलेल्या आहेत. थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं घालायचं. मिरचीचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. नंतर याला मी थोडंसं फिरवून घेतलं आहे. नंतर याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून या बॅटरला रवाळ असं वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त मोठंही नाही, असं रवाळ मध्यम वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला चमच्यानं सुद्धा दाखवते. तर आता हे वाटलेल्या डाळीचं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. नंतर याच्यामध्येच मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. तो रवा आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा. जेवढा रवा आहे तेवढं त्याच्यामध्ये मी दही घातलेलं आहे. दही थोडंसं आंबट घालायचं, त्याच्यामुळे ही रेसिपीची चव आणखी जास्त छान लागते. तर आता रवा, दही आणि डाळीचं बॅटर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि एखाद मिनिटभर तरी याला चमच्यानं छान असं हलकं फेटून घ्यायचं, म्हणजे ही डाळ आणि हे बॅटर छान असं हलकं होतं. नंतर याला एक 10 मिनटं तरी साईडला मी झाकून ठेवलेलं आहे. नंतर आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण थोड्याशा भाज्या घेऊयात. तर इथं मी 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडंसं बीट घेतलेलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, सिमला मिरची आणि स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. आता या सगळ्या भाज्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. शक्यतो जे मुलं भाज्या खात नाहीत त्याच भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. तर सगळ्या भाज्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा छान असं मुरलेलं आहे, एकदम असं हलकं झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी कुठलाही सोडा किंवा इनो वापरणार नाही आहे. तर आता आणखी एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण ह्या ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. तर तुम्ही याच्यामध्ये बारीक किसलेलं गाजर, बटाटा, पालक, मेथी, बीन्स, पनीरही वापरू शकता. तर आता सगळ्या भाज्या बॅटरमध्ये काढून झाले की याच्यामध्येच आता मी चवीपुरतं 1 चमचाभर मीठ घालणार आहे. नंतर पाऊण चमचा याच्यामध्ये मी धने-जिऱ्याची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून याच्यामध्ये टाकलेलं आहे. ओव्यामुळे याची चव आणखी जास्त छान लागते. तर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. हे मला थोडं जास्त दाटसर वाटते म्हणून याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालून हे बॅटर थोडंसं असं सैलसर करणार आहे. तोपर्यंत मी गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. तर याला छान मिक्स करून घ्यायचं. तवा गरम झालेला आहे. आता तव्यावरती मी अर्धा चमचा काळे तीळ घातलेले आहेत. या तिळाला थोडंसं असं पसरवून घेतलेलं आहे. नंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्यालासुद्धा थोडंसं असं पसरवून घ्यायचं. हे दिसायलाही छान दिसतं आणि याची चवही छान लागते तिळामुळे. नंतर याच्यावरती मी अगदी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. ते सगळीकडून छान असं पसरवून घ्यायचं. नंतर आपण हे जे मिक्स करून घेतलेलं डाळीचं आणि भाज्यांचं बॅटर होतं ते आता याच्यावरती घालायचं. तर याच्यातलं मी 1 ते 1.5 चमचाचं बॅटर याच्यावरती टाकलेलं आहे. त्याला आता छान एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळही नाही, असं मध्यम हे पसरवून घेतलेलं आहे. नंतर आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि याला एक 2 ते 3 मिनटं तरी छान असं भाजून घ्यायचं. याला मुगलेट असंही म्हणतात. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटानंतर याला मस्त असं पलटून घ्यायचं. तर आता झाकण काढून बघूयात, हे छान असं भाजलेलं आहे. अगदी अर्धा चमचा तेलामध्ये सुद्धा मस्त असं खरपूस हे भाजलेलं आहे. कमीत कमी तेल वापरून ही रेसिपी बनवून तयार होते. भरपूर भाज्या, कमी तेल, खूप टेस्टी आणि पौष्टिक ही रेसिपी आहे. मुलांच्या टिफिनसाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. तर आता दोन्ही साईडनं मी मध्यम गॅसवरती हे मुगलेट छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर तुम्ही याच बॅटरपासून अप्पे किंवा इडली हेही बनवू शकता किंवा प्लेन मुगाच्या डाळीचं जे बॅटर आहे ते पसरून त्याच्यावरती भाज्या घालून त्याचा उत्तप्पाही बनवू शकता. तोही खूप जास्त छान लागतो. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि कलरफुल दिसतंय ते. तर आता आणखी हे सगळेसुद्धा मी असेच छान बनवून घेणार आहे, अगदी पहिल्यासारखी प्रोसेस करून. तर हे मस्त मुगलेट आपले बनवून तयार झालेले आहेत. एकदम चटणी सॉससोबत किंवा
कुठलंही चटणी सॉस न वापरता सुद्धा हे एकदम खरपूस आणि टेस्टी लागतात. नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा. तुम्ही या मोगलेटवर चीज किसून घातल्यानंतर सुद्धा तो व्हेजिटेबल चीज पिझ्झाही होऊ शकतो, जो की मुलांना खूप जास्त आवडतो. एकदम करायला सोपी आहे आणि चवीला सुद्धा तेवढीच छान ही रेसिपी बनवून तयार होते. स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थोडीशी कुरकुरीत आणि खरपूस लागते, चवही तेवढीच छान लागते. तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये.